नमस्कार मंडळी, कुरकुरीत आणि बिलकुलही लाल पडणार नाहीत, पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे तुम्ही वर्षभर टिकणारा पदार्थ करू शकता। मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत, त्याचे सगळे साली काढून घेतलेले आहेत। सगळ्या साली काढून झाल्या की सगळे बटाटे पाण्यामध्ये घातले, म्हणजे जेणेकरून स्टार सगळे निघून जाते। बटाट्याचे चिप्स करत असताना बटाटा कसा निवडावा, बटाट्याचे साली पातळसर हव्यात आणि बटाटा मोठा हवा, जेणेकरून चिप्स व्यवस्थित पडल्या जातात आणि मोठे मोठे चिप्स तयार होतात। चिप्स पाडत असताना पुढे मागे न करता फक्त पुढच्या दिशेने चिप्स पाडून घ्यावे, जेणेकरून चिप्सचे तुकडे पडत नाहीत। चिप्स पाडून झाले की लगेच ते पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे जेणेकरून ते काळपट पडणार नाहीत। हे चिप्स 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून घेऊया, म्हणजे स्टार्स निघून जातील, जेणेकरून चिप्स लालसर होणार नाहीत। मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं, पाणी उकळून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा तुरटीचा खडा, इथे पाणी उकळलेलं आहे, थोडं थोडं करून मी सगळे चिप्स यामध्ये घालून घेत आहे आणि एकदाच मी हे सगळे चिप्स हलवून घेत आहे। तुरटीचा खडा टाकला तर चिप्स पांढरे शुभ्र होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। हे चिप्स 80% शिजस्तवर उकळून देऊया। चिप्स शिजवत असताना गॅस मोठा हवा आणि एकसारखं सगळे चिप्स शिजले जातील। चिप्स करत असताना भरपूर मोठं पातेलं हवं, जेणेकरून आपल्याला चिप्स व्यवस्थित हलवता येतील, जास्त प्रमाणात चिप्स शिजले जाणार नाहीत। सतत हलवत राहायचं, जेणेकरून सगळे चिप्स शिजले जातील। चिप्स पाडल्यानंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं की चिप्स सगळे पांढरे शुभ्र होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। इथे शिजलेलं आहे, थोडं थोडं ट्रान्सपरंट दिसत आहे, सहजपणे तुकडा झाला की समजायचं चिप्स परफेक्ट शिजलेला आहे। बटाटा 100% शिजला की ऊन दाखवलं की बटाटा सगळा शिजलेलाच असतो आणि ते तेलामध्ये तळला तो लगेच करपून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे 80% शिजवून 80% बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण हे एका चाळणीवर किंवा मी पातेलं ठेवलं, एक स्वच्छ धुतलेला कपडा घेतला आणि त्यामध्ये सगळं हे चिप्स मी गाळून घेत आहे, जेणेकरून सगळे चिप्स मधलं पाणी निघून जाईल। सगळे चिप्स एक एक सुट्टे सुट्टे करून मी इथे वाळत घातलेलं आहे। कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस हे चिप्स आपण वाळवून घेऊया, जेणेकरून परत याला बुरशी वगैरे लागणार नाही। इथे 2 ते 3 दिवस झालं मी ऊन दिलेलं आहे, व्यवस्थित चिप्स पातळसर झालेले आहेत। आता हे हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर टिकतात। इथे मी तुम्हाला चिप्स तळून सुद्धा दाखवत आहे, सहजपणे फुलत आहेत, अजिबातही लाल होत नाहीत। इथे बटाटा चिप्सची रेसिपी तयार आहे, सहजपणे फुलतात, लालसर पडत नाहीत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत। पाहू शकता इथे खडखडीत आवाज येत आहे, चिप्स व्यवस्थित परफेक्ट वाळलेले आणि पातळ सुद्धा चिप्स झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा। आवडली असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा। थँक्यू।